नमस्कार. स्वअनुभूतीत आपले स्वागत आहे. 13 डिसेंबर 2023 म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरव षडरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्टी म्हणजे चंपाषष्टीपर्यंत भगवान मल्हारी मार्तंड यांची विशेष आराधना केली जाते. 6 दिवस अखंड नंदादीप, अभिषेक, पूजा अर्चा, मल्हारी महात्म्य पठण, मंत्र पठण केले जाते. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले वाहिली जातात. नवरात्रीप्रमाणे काही घरात उपवासही केला जातो. चंपाषष्टीस पुरणवरण, रोडगा, वांग्याचं भरीत असा नैवेद्य दाखवला जातो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तळी उचलणे म्हणजेच ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे आदी पदार्थ ठेवून हे ताम्हण सदानंदाचा येळकोट वा येळकोट येळकोट जय मल्हार असे 3 वेळा म्हणत उचलले जाते. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती केली जाते. देवावर भंडारा व खोबरे उधळून मग प्रसाद वाटला जातो. अशा प्रकारे हा षडरात्रोत्सव मुख्यत्वे करून महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्ये साजरा केला जातो. खंडोबा, खंडेराया, खंडेराव, मल्हारी मार्तंड, माळसाकांत या नावांनी प्रसिद्ध असलेली ही देवता महाराष्ट्र व कर्नाटक प्रदेशातील बऱ्याचशा कुटुंबांची कुलदेवता आहे. तर जाणून घेऊया या देवतेबद्दल. कृतयुगात मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तर्षी तप करत होते. मणी व मल्ल नामक 2 दैत्य त्यांना उपद्रव देऊ लागले. त्यांनी ऋषींचे तपोवन उद्ध्वस्त करून टाकले. शोकाकुल ऋषी इंद्राकडे गेले आणि रक्षणाची विनंती केली. तेव्हा इंद्राने मणी आणि मल्ल यांना ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त आहे, त्यामुळे त्यांचा वध करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर ऋषी विष्णूंकडे गेले. विष्णूंनीही इंद्राप्रमाणेच त्यांना मदत करण्यास असमर्थता दाखवली. मग ते शिवास शरण गेले. आपली दुःखगाथा त्यांना सांगितली. तेव्हा शिवशंकर संतप्त झाले आणि मणी आणि मल्लाच्या विनाशासाठी त्यांनी मार्तंड भैरव रूप धारण केले. कार्तिकेयाच्या नेतृत्वाखाली 7 कोटी गणांसह ते मणिचूल पर्वतावर पोचले. तेथे मणी आणि मल्लाशी त्यांचे घमासान युद्ध झाले. शेवटी मार्तंड भैरवांनी मणीचे वक्षस्थल विदीर्ण केले. तो भूमीवर पडला. प्राण त्यागण्यापूर्वी त्याने मार्तंड भैरवास प्रार्थना केली की अश्वरूपात मला सदैव आपल्या निकट राहण्याची अनुमती द्यावी. मार्तंड भैरवांनी ते मान्य केले. त्याचप्रमाणे मल्लानेही मरण्यापूर्वी त्यांना विनंती केली की माझ्या नावावरून आपणास मल्हारी म्हणजेच मल्लाचा अरी असे ओळखले जावे. मार्तंड भैरवांनी तेही मान्य केले आणि तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या हातातील खड्ग या आयुधामुळे त्यांना खंडोबा, खंडेराय, खंडेराव या नावाने ओळखले जाते. मणिमल्लांचा वध मार्गशीर्ष शुद्ध षष्टीस केला गेला. दक्षिण भारतात हे पर्व भगवान कार्तिकेय यांच्या पूजनासह साजरे केले जाते. शिवपुत्र कार्तिकेय यांचे आवडते पुष्प चंपा, यामुळे या दिनास चंपाषष्ठी असे नाव प्राप्त झाल्याची मान्यता आहे. श्वेत घोड्यावर स्वार, हाती खड्ग घेतलेल्या योद्ध्याच्या स्वरूपात त्यांना ओळखले जाते. खंडोबा व स्कंद यांच्या नावातील साधर्म्यामुळे काही ठिकाणी यांना स्कंदाचा अवतार समजले जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी यांना शिवाचा भैरवरूप अवतार मानले जाते. त्याचे प्रमाण म्हणून खंडोबा परिवारातील कुत्र्याचे स्थान दर्शवले जाते, कारण कुत्रा हेच भैरवाचे वाहन आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे खंडोबाचे जागृत देवस्थान असून महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. खंडोबा हे शिव, भैरव आणि सूर्य या 3 देवतांचे एकत्रित स्वरूप असल्याने खंडोबाचा उपवास रविवारी करण्याची प्रथा आहे. मुस्लिम समाजातही खंडोबाचे अनेक भक्त आहेत. ते लोक खंडोबास मल्लू खान किंवा अजमत म्हणजे चमत्कार असे म्हणतात. असे हे सर्वसामान्यांचे लाडके दैवत संकटहारक व दुःख निवारक म्हणून प्रसिद्ध आहे. या षडरात्रोत्सवात आपणही त्यांचे स्मरण, आराधना करून संकटमुक्तीचे वरदान मागूया. आता पाहूया
मल्हारी खंडेराय कवच स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अस्य श्री मल्हारी कवच मंत्रस्य स्कंद ऋषि श्री मल्हारी देवता अनुष्ठुप छंदः श्री मल्हारी कवच जपे विनियोगः. सनत्कुमार उवाच मुनीनां सप्तकोटीनां वरदं भक्तवत्सलं दुष्टमर्दन देवेशं वन्देऽहं माळसापतिम्. अनुग्रहाय देवानां मणिरत्नगिरौ स्थितं प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणं. सर्वदेवमयं शान्त कौमारं करुणाकरम् आदिरुद्र महारुद्र वन्देऽहं सवित्वकप्रियं. भुक्तिमुक्तिं प्रदं देवं सर्वाभरणभूषितं कोटिसूर्यप्रतीकाशं वन्देऽहम् असुरान्तकम्. आदिदेव महादेवं मल्लारी परमेश्वरं विरस्त्वस्त्या विरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलं. भोगरूपपरं ज्योति शिरोमाला विभूषितं त्रिशलादिधरं देवं वन्देऽहं लोकरक्षकम्. इदं पठति यो भक्त्या मल्लारी प्रतिकारकं भक्तानां वरदं नित्यं प्रणतोऽस्मि महेश्वरं. वने रणे महादुर्गे राजचौर्यभयोप्युत शाकिनी डाकिनी भूत पिशाचोरगराक्षसः ग्रहपीडाशु रोगेषु विषसर्पभयेषु च सदा मल्लारी मल्लारी मल्लारीति कीर्तनं. सप्तजन्मकृतं पापं तत्क्षणादेव नश्यति त्रिकाले तु पठे नित्यं विष्णुलोकं स गच्छति. देहान्ते तु तत्प्राप्नोति सर्वलोके महीयते. इति श्री ब्रह्माण्डपुराणे क्षेत्रखण्डे मल्लारी महात्म्ये मल्लारी कवचं सम्पूर्णम्.